नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण बोलणार आहोत सिंह राशीबद्दल. सिंह म्हणजे जंगलाचा राजा, सिंह म्हणजे तेज, सिंह म्हणजे सूर्याचा अंश. तुमच्या राशीचा स्वामी प्रत्यक्ष सूर्य आहे. सूर्य म्हणजे प्रकाश आणि सूर्य म्हणजेच ऊर्जा. सूर्य म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या रक्तात नेतृत्व आहे, तुमच्या डोळ्यात धैर्य आहे, तुमच्या हृदयात करुणा आहे. तुम्ही जन्मताच राजे आहात. पण राजालाही कधीकधी स्वतःच्या सावलीची भीती वाटते. राजालाही कधीकधी वाटतं की आपलं सिंहासन कोणीतरी हिसकावून घेईल. आणि तिथेच होते खरी चूक. ती चूक कोणती? ती चूक म्हणजे अहंकार आणि घाई. आज आपण याच एका चुकीबद्दल बोलणार आहोत. ही एक चूक टाळली तर तुमचं आयुष्य सोन्याहून पिवळं होईल. तुमच्या घरात शांतता नांदेल, तुमच्या मनात समाधान राहील, तुमच्या मनात गोडवा येईल. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचा अर्थ तुमच्या मनात कुठंतरी प्रश्न आहे. तुम्हाला वाटतंय की मी इतकी मेहनत करतो तरी यश का मिळत नाही? मी सगळ्यांसाठी चांगलं करतो तरी लोक मला का समजून घेत नाहीत? मी कुटुंबासाठी झटतो तरी घरात वाद होत असतात. तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज या एका चुकात दडलं आहे. म्हणून विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मध्ये कुठेही स्किप करू नका, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमच्या आयुष्यातील 90% ताण कमी होईल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे हा संदेश हजारो सिंह राशीच्या लोकांपर्यंत पोहोचेल. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची श्रद्धा ज्या देवावर आहे, जसं की कुलदैवतावरती आहे, त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा. खंडोबा, तुळजाभवानी, ज्योतिबा, विठ्ठल, महादेव, दत्त, साईबाबा, गजानन महाराज. तुमच्या श्रद्धेचं नाव लिहिल्याने तुमची ऊर्जा वाढते. आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. घंटीचे बटन दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आणि यूट्यूबने जे नवीन हाईप बटन दिलं आहे तेही दाबा. तुमच्या एका क्लिपमुळे आपला परिवार मोठा होईल. राशीची माणसं दिसायला रुबाबदार असतात, बोलायला स्पष्ट असतात. त्यांना खोटं बोलणं जमत नाही, त्यांना लाचारीही आवडत नाही, त्यांना अन्याय सहन होत नाही. म्हणूनच समाजात त्यांना मान मिळतो. 4 लोक त्यांचा सल्ला घेतात. कुटुंबात त्यांचा शब्द अंतिम असतो. पण हाच गुण कधीकधी शाप ठरतो. कसा? कारण सिंहाला वाटतं की मी जे बोलतो तेच बरोबर आहे, माझा निर्णय कधीच चुकत नाही, माझ्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. ही भावना जेव्हा अहंकारात बदलते तेव्हा समस्या सुरू होतात. तुम्ही बघितलं असेल, सिंह जंगलात एकटा शिकार करतो, पण कुटुंबाची जबाबदारी घेताना तो सगळ्यांना सोबत घेतो. तुमचंही तसंच आहे. तुम्ही एकटे लढू शकता, पण जिंकण्यासाठी तुम्हाला सोबत लागते. आईची माया लागते, वडिलांचा आशीर्वाद लागतो, बायकोची साथ लागते, मित्राची मदत लागते. पण अहंकारामुळे आपण अनेकदा जवळच्या माणसांना दुखावतो आणि नंतर एकटे पडतो. मग वाटतं की जग आपल्या विरुद्ध आहे, पण खरं तर आपणच जगाला दूर लोटलं आहे. सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्यात सूर्याची शक्ती आहे. सूर्य कधीच थकत नाही, सूर्य कधीच कुणासाठी थांबत नाही. पण सूर्यालाही ग्रहण लागतं. राहू, केतू जेव्हा आडवे येतात तेव्हा सूर्यालाही थोडा वेळ अंधार सहन करावा लागतो. तसंच आपल्या आयुष्यातही ग्रह येतात आणि जातात. सध्या तुमच्या राशीवर शनीची दृष्टी आहे. शनी महाराज न्यायाचे देव आहेत. ते कष्ट पाहतात, ते सत्य पाहतात, ते संयम पाहतात. जर तुम्ही घाई केली, अहंकारात निर्णय घेतला तर शनी महाराज धडा शिकवतात. पण जर तुम्ही नम्र राहिलात, मेहनत केली, तर ते शनी महाराज तुम्हाला राजापासून सम्राट बनवतात. आता आपण थोडं ग्रहमान समजून घेऊ. सध्या गुरु तुमच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे. गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे मोठेपणा, गुरु म्हणजे वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद. त्यामुळे तुमच्या मनात चांगले विचार येत आहेत. तुम्हाला धर्मकार्यात रस वाटत आहे. तुम्हाला वाटतंय की काहीतरी चांगलं करावं. ही गुरूंची कृपा आहे. पण त्याच वेळी मंगळ तुमच्या पराक्रम स्थानात आहे. मंगळ म्हणजे राग, मंगळ म्हणजे घाई, मंगळ म्हणजे ऊर्जा. ही ऊर्जा जर योग्य दिशेला वळवली नाही तर ती भांडणात खर्च होते, वादात खर्च होते, नातं तोडण्यात खर्च होते. राहू तुमच्या लाभ स्थानात आहे.
राहू भ्रम निर्माण करतो. राहूला वाटतं की सगळं लगेच मिळावं. आज काम सुरू केलं की उद्या फळ मिळावं. पण लक्षात ठेवा, शेतात बी पेरलं की दुसऱ्या दिवशी पीक येत नाही. त्याला ऊन, पाणी, वेळ द्यावा लागतो. तसंच आयुष्याचं आहे. राहूच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना सध्या घाई होत आहे. वाटतंय की माझं काम व्हायला इतका वेळ का लागतो? दुसऱ्याचं पटकन झालं, माझं का नाही? तेच तुलना तुम्हाला त्रास देते. हीच घाई तुमच्याकडून चूक करवून घेते. सूर्य तुमच्या राशीस्वामी आहे. सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. जेव्हा सूर्य तुमच्या राशीत येतो तेव्हा तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडतो. पण जेव्हा सूर्य 6व्या 8व्या घरात जातो तेव्हा थोडा थकवा जाणवतो. वाद होतात. कोर्ट कचेरीचे विषय मागे लागतात. आरोग्याची काळजी वाटते. या काळात शांत राहणं हाच मोठा उपाय आहे. कारण सूर्य पुन्हा बलवान होणार आहे. तो पुन्हा तुमच्या दशमस्थानी येणार आहे. तेव्हा तुमचा मान सन्मान वाढणार आहे. लोक तुमची वाहवा करणार आहे. पण तोपर्यंत संयम ठेवा. हीच ती एक चूक आहे जी टाळायची आहे. घाई आणि अहंकार. अनेक सिंह राशीच्या स्त्री पुरुषांचे संदेश येतात. ताई, घरात रोज भांडणं होतात. नवरा ऐकत नाही, मुलं अभ्यास करत नाहीत, सासू सासरे टोमणे मारतात, ऑफिसमध्ये बॉस त्रास देतो, मित्र विश्वासघात करतात, पैसा येतो पण टिकत नाही. सारखी चिंता वाटते, रात्री झोप लागत नाही, छातीत धडधड होतं. डॉक्टर म्हणतात काही नाही, पण मनात भीती राहते. या सगळ्या समस्यांचं मूळ एकच आहे, अपेक्षा. आपण अपेक्षा करतो की समोरच्याने माझ्या मनासारखं वागावं, नवऱ्याने माझं ऐकावं, बायकोने माझा मान ठेवावा, मुलाने पहिला नंबर आणावा, बॉसने माझं कौतुक करावं. आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपल्या अहंकाराला ठेच लागते. मग आपण रागवतो, बोलणं सोडतो आणि 4 शब्द सुनावतो आणि नात्याला तडा जातो. सिंह राशीच्या लोकांनो, तुमचं मन खूप मोठं आहे. तुम्ही दुसऱ्यासाठी झिजता, पण तुम्हाला वाटतं की समोरच्यानेही तसंच करावं. पण प्रत्येक माणूस तुमच्यासारखा नसतो. प्रत्येकाचं ग्रहमान वेगळं असतं. प्रत्येकाची ताकद वेगळी असते. तुमच्यात सूर्याचं तेज आहे, पण समोरच्याकडे चंद्राची शीतलता असेलच. तुम्ही घाई करता, पण समोरच्याला वेळ लागतो. हे एकदा समजलं की निम्मी भांडणं मिटतात. घरात वाद होण्याचं दुसरं कारण म्हणजे शब्द. सिंहाच्या तोंडून शब्द बाणासारखे निघतात. एकदा सुटले की परत येत नाहीत. रागाच्या भरात आपण बोलून जातो. नंतर वाटतं की नको बोलायला पाहिजे होतं. पण तोपर्यंत समोरच्याच्या काळजाला घाव बसलेला असतो. तो घाव भरून यायला वर्ष लागतात. म्हणून शनी महाराज सांगतात, वाणीवर संयम ठेवा. बोलण्याआधी 10 वेळा विचार करा. कारण शब्दाने तुटलेली मनं जोडणं खूप कठीण असतं. ती एक चूक कोणती? ती चूक आहे मीपणा. मी केलं, माझ्यामुळं झालं, मी नसतो तर, माझं ऐकलं नाही म्हणून. हा मीपणा जेव्हा वाढतो तेव्हा आपण एकटे पडतो. कुटुंबात असूनही एकटे, गर्दीत असूनही एकटे. कारण मीपणा माणसाला माणसापासून तोडतो. म्हणून आजपासून एक नियम करा. दिवसातून एकदा तरी म्हणा, मी नाही आपण. माझं घर नाही आपलं घर, माझा पैसा नाही आपला संसार, माझं यश नाही आपले प्रयत्न. जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अहंकार गळून पडतो. जेव्हा समोरच्यालाही आपलंसं वाटतं तेव्हा घरात लक्ष्मी नांदते. तेव्हा नात्यात प्रेम वाढतं. दुसरी चूक म्हणजे घाई. आजच्या जगात सगळ्यांना सगळं लगेच हवं असतं. 2 मिनिटात मॅगी, एका क्लिकवर ऑर्डर. पण नातं अशी बनत नाहीत. विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही. मुलं एका रात्रीत मोठी होत नाहीत. झाड एका दिवसात फळ देत नाही. सगळ्यांना वेळ लागतो. शनी महाराजांचा मंत्रच आहे, क्षणव क्षणव, म्हणजेच हळूहळू, सावकाश. जो घाई करतो तो भरकटतो, जो थांबतो तो पोहोचतो. म्हणून निर्णय घेताना घाई करू नका. लग्नाचा निर्णय, घर घेण्याचा निर्णय, नोकरी सोडण्याचा निर्णय, कुणाला पैसे देण्याचा निर्णय, या सगळ्या गोष्टी शांत डोक्याने करा. घरातील वडीलधाऱ्या माणसाचा सल्ला घ्या. बायकोचा, नवऱ्याचा विचार घ्या. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. कारण त्यांच्या आशीर्वादात ताकद असते. त्यांच्या अनुभवात शहाणपण असतं.
सिंह राशीच्या लोकांसाठी मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण तुमच्या डोक्यात सतत विचार चालू असतात. भविष्याची चिंता, भूतकाळाच्या आठवणी, वर्तमानात काय करायचं याची घाई, या सगळ्यात मन अशांत होतं. मग त्याचा परिणाम शरीरावर होतो. बीपी वाढतो, शुगर वाढते, झोप उडते. यावर सोपा उपाय आहे. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यात थोडी हळद, अक्षता, लाल फूल टाका आणि पूर्व दिशेला तोंड करून सूर्याला अर्पण करा. सोबत म्हणा, ओम सूर्याय नमः. फक्त 2 मिनिटाचं काम आहे, पण त्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमच्या मनातील नकारात्मक विचार जातील, तुमच्या वडिलांशी संबंध चांगले होतील, सरकारी कामात यश मिळेल. दुसरा उपाय म्हणजे दर रविवारी गूळ आणि गहू दान करा. एखाद्या गरजू माणसाला द्या किंवा गाईला खाऊ घाला. याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि सूर्य प्रसन्न झाला की मान सन्मान वाढतो. लोक तुमचं ऐकतात, तुमच्या शब्दाला वजन येतं. तिसरा उपाय आहे वडिलांचा आणि वडील समान व्यक्तींचा मान ठेवा. त्यांच्या पाया पडा, त्यांचा आशीर्वाद घ्या. जर वडील हयात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करा, कारण वडिलांचा आशीर्वाद म्हणजे प्रत्यक्ष सूर्याचा आशीर्वाद. तो मिळाला की कोणताही ग्रह वाईट करू शकत नाही. चौथा उपाय आहे आदित्य हृदय स्तोत्र वाचा. जमलं नाही तर यूट्यूबवर लावा आणि ऐका. फक्त ऐकलं तरी चालेल. त्याने मनाला शांती मिळते, शत्रू नरम होतात, कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटतात आणि मनातली भीतीही जाते. सिंह राशीच्या स्त्रिया, तुम्ही घराचा कणा आहात. तुम्ही कमवत्या असाल किंवा गृहिणी, घर तुमच्यामुळेच चालतं. पण अनेकदा तुम्हाला वाटतं की माझी कोणी कदर करत नाही, मी सगळ्यांसाठी करते पण मला कोणी विचारत नाही. हे वाटणं साहजिक आहे, कारण तुम्ही सिंह आहात. तुम्हाला कौतुक हवं असतं, प्रेमाचे 2 शब्द हवे असतात. पण लक्षात ठेवा, समोरच्याला बोलता येत नसेल, नवऱ्याला प्रेम व्यक्त करता येत नसेल, मुलांना वेळ नसतो, याचा अर्थ त्यांना तुमची किंमत नाही असं नाही. म्हणून अपेक्षा कमी करा आणि स्वतःसाठी जगा. दिवसातून अर्धा तास स्वतःला द्या. तुम्हाला जे आवडतं ते करा. गाणी ऐका, देवाचं नामस्मरण करा, मैत्रिणींशी बोला, कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा संपूर्ण घर आनंदी राहतं. सिंह राशीच्या पुरुषांनो, तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. तुम्हाला वाटतं की मी घरासाठी मरतो, तरी बायको सारखी तक्रार करते. पण कधी विचार केला का ती का तक्रार करते? कारण तिला पैसा नको आहे, तिला तुमचा वेळ हवा आहे, तिला तुमचे 2 शब्द प्रेमाने बोलणं हवं असतं. तुम्ही दिवसभर बाहेर कष्ट करता, मान्य आहे, पण घरी आल्यावर 10 मिनिटं बायकोजवळ बसा, तिचं ऐकून घ्या, मुलाला जवळ घ्या, त्याचा अभ्यास विचारा. याने तुमचं काही घटणार नाही, पण घर स्वर्ग होईल. घरात वाद होऊ नयेत म्हणून एक नियम पाळा. जेवण एकत्र करा, मोबाईल बाजूला ठेवून एकत्र जेवा. जेवताना TV बंद करा, फक्त 10 मिनिटं. या 10 मिनिटात घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाईल, कारण अन्नावर आपले विचार असतात. प्रेमाने जेवाल तर प्रेम वाढेल, भांडून जेवाल तर भांडण वाढणार. हा व्हिडिओ फक्त स्त्रियांसाठी नाही, फक्त पुरुषांसाठी नाही, हा प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीसाठी आहे. कारण दुःखाला जात नसते, वेदना स्त्री पुरुष बघत नाही. अपमान झाला की त्रास दोघांनाही होतो, अपयश आलं की मन दोघांचाही खचतं. म्हणून सूर्य राशीच्या मुलींनो, तुम्ही दुर्गेचा अवतार आहात. तुमच्यात शक्ती आहे, पण शक्तीचा वापर संहारासाठी नाही तर सृजनासाठी करा. रागाने नाही तर प्रेमाने जिंका. आणि सिंह राशीच्या मुलांनो, तुम्ही रामासारखे बना, शक्तिशाली पण मर्यादित, पराक्रमी पण नम्र, कारण नम्रता हीच खरी शक्ती आहे. झुकणारा वृक्ष वादळातही टिकतो, ताठ राहणारा उन्मळून पडतो. तुमच्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतील जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सहन होत नाही, आता बोलल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी फक्त एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी जे बोलणार आहे त्याने प्रश्न सुटणार आहेत का की वाढणार आहेत? त्याचं उत्तर मिळेल, कारण सिंह कधीच विचार केल्याशिवाय झेप घेत नाही. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, श्रद्धा ठेवा. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्याचं नामस्मरण करा.
कुलदेवतालाही विसरू नका. वर्षातून एकदा तरी कुलदैवताच्या दर्शनाला जा, कारण कुलदैवत म्हणजे तुमच्या घराची राखणदार. ती असेल तर वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. जेव्हा एकटं वाटेल जेव्हा भीती वाटेल तेव्हा डोळे बंद करा आणि स्वामींना हाक मारा. ते नक्की येतील. कारण श्रद्धेला ताकद असते, विश्वासाला रूप असतं. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगते, कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेच्या देवाचं नाव लिहा. श्री स्वामी समर्थ लिहा, विठ्ठल लिहा, भवानी माता लिहा, महादेव लिहा. कारण जेव्हा तुम्ही नाव लिहिता तेव्हा तुमची ऊर्जा त्या देवतेपर्यंत पोहोचते. ती ऊर्जा 1000 पटीने वाढून तुमच्याकडे परत येते. सिंह राशीच्या राजांनो आणि राण्यांनो, तुमच्यात जग जिंकण्याची ताकद आहे. तुम्ही सूर्याचे वंशज आहात. फक्त एक चूक टाळा, अहंकार आणि घाई. याच 2 गोष्टी तुमच्या यशाच्या आड येतात. याच 2 गोष्टी तुमच्या नात्यात विष कालवतात. या 2 गोष्टी सोडल्या तर तुम्हाला रोखणारा कोणीच नाही. लक्षात ठेवा, राग 1 मिनिटाचा असतो, पण त्याचे परिणाम वर्षानुवर्षे भोगावे लागतात. शब्द 1 सेकंदाचा असतो, पण त्याची जखम आयुष्यभर राहते. म्हणून बोलण्याआधी विचार करा, रागवण्याआधी शांत बसा, निर्णय घेण्यासाठी सल्ला घ्या. आणि शेवटी जे झालं ते झालं. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमान तुमच्या हातात आहे. आजपासून बदला. आजपासून मीपणा सोडा. आजपासून घाई सोडून द्या आणि बघा कसा चमत्कार होतो. घरात शांतता येईल, मनात समाधान येईल, लोक तुमचा आदर करतील आणि तुम्ही खऱ्या अर्थाने राजासारखे जगाल. मित्रांनो, व्हिडिओ इथेच संपवते, पण जाण्यापूर्वी 3 कामं करा. पहिलं, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकने हा व्हिडिओ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचेल. दुसरं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या कुलदैवताचं नाव लिहा. तुमची श्रद्धा लिहिल्याने दुसऱ्यांनाही प्रेरणा मिळेल. तिसरं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंह राशीच्या लोकांनी कोणत्या वारी कोणते काम करू नये. ते चुकूनही केलं तर मोठं नुकसान होतं. ही माहिती तुम्हाला मिळालीच पाहिजे. आणि हो, यूट्यूबचे जे नवीन हाईप बटन दिलं आहे ना, त्यावर क्लिक करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळेच आपला परिवार वाढतो. आपण एक कुटुंब आहोत. एकमेकांना साथ देऊ, एकमेकांना मोठं करू. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही राजे आहात, राणी आहात. राजासारखं जगा, पण डोक्यात हवा नको. पाय जमिनीवर ठेवा. माणसं जोडा, प्रेम वाटा, कारण शेवटी आपल्यासोबत काहीच येत नाही, फक्त कर्म येतं आणि लोकांनी दिलेली दुआ येते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचा जप करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.